सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग दिला आहे। विविध पक्षांचे मोठे नेते सोलापूरमध्ये येऊन जाहीर सभा, पदयात्रा आणि बैठका घेत असून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीनं दिल्ली विधानसभा सदस्य आमदार राखी बिर्ला सोलापूर दौऱ्यावर येत असून दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी किडवाई चौकात त्यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। ही माहिती आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। आमदार राखी बिर्ला या त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखल्या जातात। यापूर्वी दिल्ली विधानसभेत भाषण करताना त्यांनी केलेले एक तडीपार व्यक्ती देशाचा गृहमंत्री बनू शकतो आणि एक चहा विकणारा देशाचा पंतप्रधान बनू शकतो हे विधान देशभरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते। त्यांच्या या वक्तव्यामुळे त्या राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आल्या होत्या। आता त्याच आमदार राखी बिर्ला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात येत असून किडवाई चौकातील जाहीर सभेत त्या आम आदमी पार्टीची भूमिका, स्थानिक प्रश्न, महागाई, भ्रष्टाचार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर थेट भाष्य करणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे। या जाहीर सभेमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली असून आम आदमी पार्टीकडून या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाली असल्याचे चित्र या दौऱ्यातून स्पष्ट होत आहे। जय हिंद, मी ॲडव्होकेट सागर पाटील, आम आदमी पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री म्हणून काम करतोय। आपल्या सगळ्यांना जाणून आनंद होईल की आम आदमी पार्टीच्या फायर ब्रँड नेता राखी बिर्ला जे दिल्लीचे आमदार आहेत ते सोलापूरमध्ये उद्या येणार आहेत आणि त्यांची जाहीर सभा ही संध्याकाळी 7 वाजता किडवाई चौक इथं होणार आहे। त्याच्यासोबतच पदयात्रा काढण्यात येणार आहे सोलापुरात, जे 3 वाजता स्टार्ट होईल। आणि ह्या निमित्ताने आम्हाला सोलापूरकरांना सांगायचं आहे, खास करून प्रभाग 14 मध्ये आमचे जे 2 खंदे इथं उमेदवार आहेत, जुबेरभाई हिरापुरे आणि अशफाक बागवान, ज्यांच्या प्रचारासाठी खास राखी बिर्ला मॅडम उद्या येत आहेत, हेच आज आपल्याला सगळ्यांना कळवायचं आहे। सोलापूर शहरात पाहताय तुम्ही, विशेष करून प्रभाग 14 चे दिग्गज उमेदवार समोर आहेत। कारण प्रभाग 14 मध्ये याच्या अगोदर एमआय पार्टी जिंकलेली होती, त्यांचे 3 सदस्य निवडून आलेले होते। आता सध्या एमआय पक्षाचे जे प्रमुख आहेत ओवैसी, ते येऊन इथं सभा घेतलेली आहे, नई जिंदगीमध्ये घेतलेली आहे। त्या सभेचा परिणाम तुमच्यावर होईल असं वाटतंय का, तुमच्या उमेदवारांवरती? हे पहा, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की ओवैसींचं आणि त्यांच्या पक्षाचं निश्चितच समाजामध्ये, तरुणामध्ये आकर्षण होतं। परंतु ज्या घटना घडलेल्या आहेत, विशेषतः राजकीय घटना, आता मी नाव घेऊन सांगतो की बीजेपी, काँग्रेस, MIM हे तिन्ही एकमेकांचे राजकीय शत्रू आहेत असं दाखवतात। परंतु अकोट नगर परिषदेमध्ये भाजप आणि MIM ची युती झालेली आहे आणि अंबरनाथ नगर परिषदेमध्ये काँग्रेस आणि बीजेपीची युती झालेली आहे। आणि याचाच अर्थ बीजेपी, काँग्रेस आणि MIM हे तिन्ही पक्ष आतून एकच आहेत आणि हे लोकांना वेड्यात काढत आहेत। आणि याच बाबीवर आम्ही जोर देणार आहोत। आपण जर पाहिलं तर आमच्या शीर्षस्थ नेत्यांना त्यांनी जेलमध्ये टाकलं, 2-2, 3-3 वर्षे आत राहिले। परंतु भाजप शासित कोणत्याही राज्यामध्ये ओवैसींवर किंवा इतरांवर आजतागायत एक FIR सुद्धा दाखल झालेला नाहीये। जनतेला कळून चुकलेलं आहे की भाजप आणि MIM आणि भाजप व काँग्रेस हे आतून एकच आहेत आणि या देशातील खराखुरा विरोधी पक्ष जर म्हणालात तर फक्त आणि फक्त आम आदमी पार्टीच आहे। म्हणून माझं ठाम म्हणणं आहे की ओवैसींच्याच नव्हे, इतर कोणत्याही नेत्याच्या सभेचा आमच्या या प्रभाग क्रमांक 14च्या आमच्या मतदानावर, आमच्या समर्थकांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही। उलट यांच्या या अभद्र राजकीय युत्यांमुळे MIM आणि बीजेपी, काँग्रेस आणि बीजेपी यामुळे उलट या पक्षांची प्रतिमा सर्वसामान्य नागरिकांमध्ये नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा डागाळलेली आहे आणि याचा आम्हाला उलट फायदाच होणार आहे। आणि आमचे 2 तरुण स्वच्छ चारित्र्याचे आणि प्रामाणिक उमेदवार म्हणजे अशफाक बागवान साहेब आणि जुबेर हिरापुरे साहेब हे निश्चितच दणदणीत मतांनी सोलापूर महानगरपालिकेमध्ये प्रवेश करतील। अशफाक मेंबर, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे। तुम्ही याच्या अगोदर MIM पार्टीत होता आणि MIM पार्टीचे जे प्रमुख होते सोलापूर शहराचे फारुख शाब्दी, त्यांचे कट्टर समर्थक म्हणून तुम्ही गणले जात होते। आता ते पार्टीला राजीनामा दिलेले आणि तुम्ही ऐन वेळेला तुमचं तिकीट कापल्यानंतर आता आम आदमी पार्टीत
आलेला आहे. तर फारुख शाब्दी हे तुमच्यासाठी यायला पाहिजे असं वाटत नाही का प्रचारार्थ? नाही, सध्या फारुख शादी यांचा आहे ना पूर्ण मला सध्या पाठिंबा आहे. नाही मग समोर येत का कारण की फारुख शादी यांनी म्हणतात की तुमच्यावर अन्याय झालेला आहे. तिकडचे हकदार तुम्ही होते. परवा 14 या उमेदवारामध्ये प्रमुख दावेदार मी होतो. तर फारुख शादी स्वतः माझ्यासाठी परदेशी आहे सध्या. नाही डावलण्याचं काय कारण? एमआय पक्षाने तुम्हाला का डावललं? एमआय पक्षांनी जे डावलण्याचं कारण आहे की फारुख शादी यांनी राजीनामा दिला. हा. त्यामुळे म्हणजे तिकडे जे आहे ना त्यांची सेटिंग झाली. म्हणजे आमच्या जे नेता होता ते तिथे नसल्यामुळे मी पक्षाने मागणी केली तरी पक्षांनी आता जे पैशाचा काळाबार झालेला आहे मला कोण याची पैसे कल्पना नाही. मागितले काय झालं? मागितले नाही तरी ते झालेले आहेत याची मला कल्पना आहे. बरं मला असं की एक चांगलं काम करणारा ग्राउंड लेवलवर काम करणारा एमआय पक्षाला आजपर्यंत चांगल्या पद्धतीने काम करून माझ्या अन्याय झालेला आहे. आता आम आदमी पार्टीने मला न्याय दिलेले आहेत. त्यांच्या आम्ही सोबत आहेत आणि जिंकणार पण आहेत. फारुख शाब्दी हे नेमकं कुठल्या पक्षासोबत आहे आपण बघू शकता. राष्ट्रवादी पण त्यांचे फोटो लागलेले आहेत. आता तुम्ही म्हणता तुमच्या सोबत आहे. काही ठिकाणी पण त्यांचे फोटो आहेत. एमआयच्या काही ठिकाणी बॅनरवर त्यांचे फोटो आहेत. नेमकं कोणासोबत? मी काय सांगतो सर मी खोटं बोलणाऱ्यापैकी नाही. मी आजपर्यंत चांगलं सरळ बोललेलं आहे. शाब्दी साहेबांना विचारून जे आहे ना हे काम केलेलं आहे. पण शाब्दी साहेबांनी तुमच्या पाठीशी आहेत. मैं आपके साथ हूँ. आप मेरा फोटो डाल सकते बिंदास और मैं आपके काम कर रहा हूँ. राजकारण वाढवण्यासाठी